कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मुंबईत सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। पुणे, सातारा, कोल्हापुरात सुद्धा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे। एकंदरीतच आज राज्यभरात पाऊस जोरदार कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती अलर्ट जारी करण्यात आले। रुपाली बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। रुपाली, आज दिवसभर खरं तर महत्त्वाचा असणार आहे, मात्र पुढचे 3 ते 4 तास अलर्ट आहे। काय सविस्तर अपडेट? महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाने जोर धरलेला आहे। मुंबईसह पुणे असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, घाट परिसर असेल आणि गोवा कोकण असेल, या संपूर्ण पट्ट्यामध्ये सकाळपासूनच जोरदार असा पाऊस सुरू झालेला आहे आणि पुढचे 3 ते 4 तास सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असणार आहे। या संपूर्ण पट्ट्यामध्ये पुढचे 3 ते 4 तास मुसळधार पाऊस पडेल अशा पद्धतीचा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि याच भागातील सगळ्या नागरिकांना देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये आपण बघितलं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचलेलं आहे आणि अशीच परिस्थिती इतर भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी आपण बघतो की ट्रॅफिक जाममुळे खरं तर अनेक जे सगळे प्रवासी आहेत, जाणारे, ते अडकून पडलेले आहेत। मुंबईमध्ये आता दिवसभर अशाच स्वरूपाचा पाऊस असेल अशी शक्यता व्यक्त केलेली आहे। मात्र पुढचे 3 ते 4 तास अर्थातच आपण पाहतोय की पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे। संपूर्ण राज्यभरात पाऊस ठिकठिकाणी कोसळू शकते अशी शक्यता आहे। धन्यवाद रुपाली, सविस्तर अपडेट आपण दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।